यानंतर आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते, कारण महायुतीकडून तिसरा उमेदवार जाहीर होतोय। विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार नाही अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। आपण एकीकडे दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, मवियाचे सर्व महत्त्वाचे नेते इथे सध्या उपस्थित आहेत। शेकापचे जयंत पाटील आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होत नाही हे स्पष्ट होत आहे, कारण मवियाकडून आता तिसरा उमेदवार देण्याची तयारी सुद्धा दर्शवल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकची माहिती देणार? नक्कीच विधान परिषदेची निवडणूक आहे ती बिनविरोध केली जाईल अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं, मात्र असं चित्र दिसत नाहीये, कारण की महाविकास आघाडीकडून आहे तो तिसरा उमेदवार देण्यात आलेला आहे। त्यामुळे अजित पवार गटाची मतं फुटतायत का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की अजित पवार गटाने दोन उमेदवार खरं तर रिंगणात उतरवलेले आहे, शिवाजीराव गर्दे आणि राजेश टिकेकर, आणि शिंदे गटाकडून देखील आहे ते दोन उमेदवार उतरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच दोन्ही उमेदवारांमधला कुठला उमेदवार पडणार की यातून कोण उमेदवार माघार घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की महाविकास आघाडीकडून आहे तर 3 उमेदवार देण्यात आलेले आहेत। विशेष करून उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार गटाचा आहे यांनी खरं तर पाठिंबा दिलेला आहे। तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ज्या राजू सातव यांच्या पत्नी आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता जर तिसरा उमेदवार महाविकास आघाडीला विजयी करायचा असेल तर फोडाफोडीचं राजकारण करावं लागणार आहे। त्यामुळे अजित पवार गटातले या शिंदे गटातले कुठली मतं नेमकी फुटतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदीच ज्या पद्धतीने गणेश आपण पाहतोय, विधान परिषद निवडणूक तर बिनविरोध होणार अशी चिन्ह पाहायला मिळतात, मात्र संख्याबळाचा विचार केला तर ही साधारण मतांची जुळवाजुळव नेमकी कशी करता येईल? नक्कीच ज्या पद्धतीने संख्याबळ आहे ते 23चा खरं तर हा कोटा आहे तो लागू होणार आहे, मात्र जर 23चा कोटा पूर्ण करायचा असेल तर महाविकास आघाडीला 5 ते 6 आमदारांना आहे ते फोडावं लागणार आहे। त्यामुळे नेमके कुठल्या गटातले आमदार फुटतात हेच खरं तर सगळ्यांचं लक्ष असणार आहे का यातील कुठला उमेदवार आहे तो उमेदवारी अर्ज नंतर मागे घेतो हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 2 दिवस त्यानंतरून या अर्जांची आहे ती छाननी केली जाईल आणि त्यानंतर 1 दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी असेल। त्यामुळे यातल्या 1 दिवसामध्ये कोण उमेदवारी अर्ज मागे घेतय का की सर्व उमेदवार रिंगणात असणार आहेत? जर सर्व उमेदवार रिंगणात असतील तर ही निवडणूक आहे ती बिनविरोध होणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी आमदारांची फोडाफोडीचं चित्र आहे ते पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला लागणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।